नमस्कार. मी आवेश पवार आपल्या सर्वांचं टीचर माइंड चॅनलवर स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेमधील गणित विषयामधील सर्वात कठीण प्रकरण म्हणजे काळ काम वेग या प्रकरणावरची उदाहरणं आपण सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे आज पाहणार आहोत. तर बघा, यातील पहिला प्रकार आहे. त्यातील पहिला प्रश्न, 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं कसं आहे बघा. उदाहरणामध्ये काय काय दिले? 10 मजूर दिलेत, म्हणजे मजूर दिलेत, तास दिले आणि दिवस दिलेत. बरोबर. मग आता याची मांडणी कशी करायची बघा. सुरुवातीला 10 गुणुले 6 तास आणि तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 12 दिवसात. पण 12 ह्याला काय करायचं? भागिले तेच काम काय दिलं बघा, 20 मजूर रोज 9 तास करतात. बरोबर. म्हणजे 20 गुणुले 9 आपल्याला काढायचं काय? दिवस, म्हणून बरोबर दिवस. मग आता बघा, या ठिकाणी भाग द्या. 10 एके 10, 10 दुणे 20, बरोबर. बे एके बे, बेसक 12. त्यानंतर आता इथे 6 आहेत, इथे 9 आहेत, म्हणजे 3 ने भाग जातो. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, बरोबर. मग शिल्लक काय राहिलेत बघा, इथे 6 राहिलेत, इथे 3 राहिलेत. मग 3 एके 3, 3 दुणे 6. मग आता बघा, 1 शिल्लक राहिला इथला, इथे 2 राहिले शिल्लक, गुणुले इथे 2, बरोबर दिवस. मग आता इथे बघा, 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 2 किती येणार बघा? 4. 2 दुणे 4, म्हणजे 4 दिवस. मग तेच काम पूर्ण करायला म्हणजे 20 मजूर रोज 9 तास काम करून ते किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात ते काम पूर्ण करतील. बरोबर. आता प्रश्न सोपा होता. बरोबर. आता प्रकार दुसऱ्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. आता हा प्रश्न आपल्याला 2 पद्धतीने सोडवायचा आहे. बरोबर. त्यातील पहिली पद्धत कोणती आहे आणि दुसरी पद्धत कोणती आहे पहा. पण त्याआधी बघा, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा, प्रश्न आपल्याला काय दिला होता? एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. म्हणून बरोबर 20 दिवस लिहून घेतले. त्यानंतर पुढे काय दिलं त्यांनी? ब ला तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? 30 दिवस. म्हणून ब बरोबर 30 दिवस. बरोबर. आता काय करायचं? पुढची स्टेप, या दोघांचा लसावी काढायचा. तर लसावी म्हणजे काय? तर दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये एक लहानात लहान संख्या असली पाहिजे. बरोबर. मग आता 20चा विचार केला तर 20 मध्ये बघा, 20 एके 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60. बरोबर. 30 एके 30, 30 दुणे 60. म्हणजे दोन्ही पाड्यामध्ये 60 ही संख्या आहे. मग ती 60 ही संख्या इथे लिहून घेतली. बरोबर. म्हणजे लसावी किती आला आपला? 60. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा, आता या लसावीला काय करायचं? एक एक संख्येने भाग द्यायचा. सुरुवातीला 20 ने या 60 ला भाग द्या. किती येणार बघा? 20 त्रिक 60, म्हणजे भागाकार किती आला? 3. त्यानंतर 30 ने 60 ला भाग द्या. 30 दुणे 60, भागाकार किती आला? 2. बरोबर. आता त्याने पुढे काय म्हटलं बघा, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे ते दोघे म्हणजे कोण? अ आणि ब. मग अ आणि ब चे किती दिवस इथे आलेत? बरोबर ना. एका दिवसामध्ये 3 काम हा करतो अ, आणि ब किती करतो? 2 काम करतो. बरोबर. मग आता या दोघांची बेरीज करा. किती येणार? 5 येणार. 3 अधिक 2 5. मग आता लसावी किती आला? लसावी म्हणजे आपलं काय आलं माहिती आहे का तुम्हाला? लसावी म्हणजे एकूण काम. एकूण काम किती आहे? 60. मग 60 ला काय करा? ह्या 5 ने भाग द्या. किती येणार? 5 एके 5, बरोबर. 5 दुणे 10, म्हणजे किती आलं उत्तर? 12 आलं. म्हणजे ते किती दिवसात काम पूर्ण करतील? 12 दिवसात ते दोघे मिळून काम पूर्ण करतील. बरोबर. आता ही झाली एक पद्धत झाली. आता हेच उदाहरण आपल्याला दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता येईल? तर बघा, आपल्याला काय दिलं? एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम ब ला किती दिवसात पूर्ण करावं लागतात? 30 दिवसात. मग बघा, इथे सुरुवातीला 20 गुणुले 30 करा, भागिले 20 अधिक 30. आता 20 गुणिले 30 केलं तर किती येणार बघा? 600 येईल. भागिले 20 अधिक 30 किती येणार? 50. शून्यला शून्य गेला, शिल्लक किती राहिलं बघा? 60 भागिले 5. मग किती येणार? ज्यावेळी आपण 5 ने 60 ला भाग देतो त्यावेळी किती? 12 5 60 ना, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 12. म्हणजे 12 दिवसात ते दोघे काम पूर्ण करतील. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकच उदाहरण 2 पद्धतीने सोडवता आलं. समजलं? ही पहिली पद्धत, ही दुसरी पद्धत. म्हणजे दोन्ही पद्धत एकदम सोप्या आहेत. बरोबर. आता आपल्याला प्रकार तिसरा पाहायचा आहे.
त्या ठिकाणी बघा प्रकार तिसरा आणि प्रकार चौथा कसं सोडवायचा. हे बघा प्रकार तिसऱ्यामध्ये काय दिलं उदाहरण आपल्याला, अ व ब मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ब ला तेच काम पूर्ण करण्यास 20 दिवस लागतात. तर ब ला ते काम किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजे ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर. आता या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला दोन पद्धतीत सोडवायचं आहे. तर ते पहिली पद्धत बघा, अ आणि ब म्हणजे अ आणि ब मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात, 12 दिवसात. बरोबर. त्यानंतर ब फक्त ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. आता या दोघांचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. आता लसावी कसा काढायचा आहे, तर या दोन्ही पाड्यांमध्ये 12 आणि 20च्या पाड्यामध्ये एक संख्या असली पाहिजे लहानात लहान. मग कोणती आहे, 12 पंचे 60 आणि 20 त्रिक 60 येईल. बरोबर. मग इथे 60 घेतली. आता काय करायचं बघा, या ठिकाणी 60 हा काय आला आपला, लसावी आला. बरोबर. म्हणजेच काय आलं, लसावी आला. बरोबर. म्हणजेच काय आला, तो एकूण काम आलंय. बरोबर. मग आता आपण जर 12ने या 60ला भाग दिला तर आपल्याला एक काम मिळेल. म्हणजे एक दिवसामध्ये किती काम होतं ते मिळेल. मग बघा 12 पंचे 60, इथे 5 आलं भागाकार आणि इथे 20 त्रिक 60 म्हणजे इथे 3 आला. बरोबर. आता आपल्याला त्यांनी काढायला काय सांगितलं, ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर. म्हणजे ब एका व्यक्तीचं आपल्याला काम काढायचं. मग काय होणार त्या ठिकाणी, वजाबाकी होईल. 5तून 3 गेले, 2 शिल्लक राहिले. आता एकूण काम किती आहे, 60, त्याला 2ने भाग द्या म्हणजे किती येणार उत्तर आपलं, 30. म्हणजे 30 दिवसामध्ये ब ते काम पूर्ण करेल. बरोबर. आता ही एक पद्धत झाली. आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण कसं सोडवता येईल, तर बघा सुरुवातीला अ आणि ब मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात, 12 दिवसामध्ये गुणिले. बरोबर. ब ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात, 20. बरोबर ना. मग 12 गुणिले 20. आता काय करायचं, ब चे आपलं काम विचारलं म्हणजे एका व्यक्तीचं काम विचारलंय. बरोबर ना. म्हणजे 20 मधून 12 वजा करा. मग आता बघा या ठिकाणी काय होणार, 240, 12 गुणिले 20चा गुणाकार आणि यांची वजाबाकी किती येईल, 20 मधून 12 गेले 8. आता 8ने याला भाग द्या, 8 1 8 त्रिक 24 म्हणजे किती आलं, 30 दिवस आले. बरोबर. आता इथे पण आपले किती दिवस आले होते, 30 दिवस आले होते ह्या पद्धतीने सोडवताना. अशा दोन पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. त्यानंतर आता प्रकार चौथा काय दिलाय, अ ब क अनुक्रमे एक काम 12, 15, 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. बरोबर. आता हा प्रश्न आपल्याला सोप्या पद्धतीने कसं सोडवता येईल. बरोबर. आता या ठिकाणी बघा, अ ब क अनुक्रमे दिले. मग आपण अ चं काम किती दिवसात पूर्ण करतो, तो 12 दिवसात. ब काम किती दिवसात पूर्ण करतो, 15 दिवसात. आणि क काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. बरोबर. आता आपल्या नेहमीप्रमाणे लसावी काढायचा तिघांचा. म्हणजेच तिघांच्या पाड्यामध्ये एक कॉमन संख्या असेल लहानात लहान. कोणती संख्या असेल, 12 आणि 20च्या मध्ये आपल्याला कळाले किती, 60 आहे. मग 15 मध्ये आहे का, 60 आहे. मग किती बघा इथे येणार, 60 आहे. बरोबर. म्हणजे लसावी किती आला आपला, 60 आला. आता या ठिकाणी बघा 12ने आपण 60ला भाग द्यायचा. मग किती येणार भागाकार, 12 पंचे 60. त्यानंतर 15ने भाग दिला तर 4, 15 चौक 60 आणि 20ने भागाकार दिला किती येणार, 20 त्रिक 60. बरोबर. आता एकूण काम विचारलंय, तिघांचं पण आपल्याला काम विचारलंय म्हणजे तेच काम तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. बरोबर ना. म्हणून काय करा, तिघांची बेरीज करा. 5 अधिक 4 9 अधिक 3 12. बरोबर. मग आता एकूण काम किती आपण काढलं, 60, त्याला 12ने भाग द्या. 12 एके 12, 12 पंचे 60 म्हणजे ते तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील ते काम, 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. समजलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रकार चौथ्यामध्ये सुद्धा उदाहरण या पद्धतीने लसावी काढण्याच्या पद्धतीने सोडवता येईल. बघा प्रकार पाचवा आणि प्रकार 6वा हे आपण उदाहरण पाहणार आहोत. आता प्रकार 5वा आणि प्रकार 6वा बघा. आता याच्यामध्ये बघा प्रकार 5व्यामध्ये उदाहरण काय दिलंय, तर अ ब क मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात, तर क तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर अ तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय दिलं, तिघांनी मिळून किती 8 दिवसात काम केलं. त्याच्यानंतर प्रत्येकाचं किती दिवसात पूर्ण करतो हे दिलंय.
बरोबर. मग काढायला काय सांगितलं आपल्याला, तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. बरोबर. आता या ठिकाणी बघा आपल्याला आहे तसं आपली पद्धत, तिघे मिळून किती दिवसात काम करतात, तर अधिक ब अधिक क म्हणजे तिघे मिळून किती दिवसात काम करतात, 8 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. त्यानंतर ब तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. आणि क तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 30 दिवसात करतो. म्हणजे तिघांचं काय करा, लसावी काढा. तिघांचं काय करा, लसावी काढा. मग आता तिघांचा लसावी काढा असताना बघा, तिघांच्या पाड्यामध्ये एकच संख्या असली पाहिजे. बरोबर. मग कोणती असेल, 20च्या पाड्यामध्ये आणि 30च्या पाड्यामध्ये. मग बघा 120 जर आपण घेतली, बरोबर, 120, मग 8च्या पाड्यामध्ये 120 आहे का, आहे. 15 × 120 बरोबर ना. म्हणजे इथे संख्या कोणती असेल, 120 असेल. 15 × 120, 20 × 120, 30 × 120 बरोबर ना. मग आता यांचं काय करा, म्हणजे एकूण लसावी किती आला या ठिकाणी आपला, लहानात लहान 120 आलं, म्हणजे एकूण काम आलं. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 8ने याला भाग द्यायचा आहे. पुढची स्टेप म्हणजे 8ने याला भाग दिला किती येणार, इथे 15 येईल. बरोबर. त्यानंतर 20ने 120ला भाग दिल्यावरती किती येईल, 6 येईल. 20 × 120 बरोबर ना. आणि 30ने 120ला भाग दिल्यावरती किती येईल, 4 येईल. बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं काय, पुढची स्टेप बघा, विचारलं. मग अचं काम किती दिवसात पूर्ण होईल आपल्याला विचारलं. बरोबर ना. म्हणजेच तिघांचं काम विचारलं नाही तर अचं काम विचारलं. म्हणजेच काय करायचं, या ठिकाणी जो काही भागाकार आला त्यांची वजाबाकी करा. 15तून 6 गेले 9, 9तून 4 गेले किती राहिले, 5. बरोबर. समजलं का. आपल्याला इथे वजाबाकी काय केली, तर अचं काम विचारलं. म्हणजे तिघांमधील फक्त एकाचं काम विचारलं आपल्याला, तिघांचं काम विचारलेलं नाही. तिघांचं काम विचारलं असतं तर आपण बेरीज केली असते. बरोबर ना. मग इथे विचारलं का, फक्त एकाच काम विचारलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय केली, वजाबाकी केली. 15तून 6 गेले 9, 9तून 4 गेले 5. बरोबर. आता इथे एकूण काम किती आपलं, तर 120 आहे. 120ला काय करा, 5ने भाग द्या. 120ला जर 5ने भाग दिला तर किती येईल बघा, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. बरोबर. 2 शिल्लक राहिले, 5 × 4 = 20. म्हणजे किती आलं, 24 दिवस. म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण करेल, 24 दिवसामध्ये काय करेल, तो पूर्ण करेल. समजलं. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. त्यानंतर बघा प्रकार 6वा. आता प्रकार 6व्यामध्ये बघा उदाहरण काय दिले, व ब मिळून 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. ब व सी मिळून म्हणजे बी व सी मिळून 15 दिवसात ते काम पूर्ण करतात. आणि सी व ए मिळून 20 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर तिघे मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील. बरोबर. आता हे उदाहरण जरा थोडं कठीण आहे, कठीण लेवलला, परंतु आपण सोप्या पद्धतीने सोडवूया. तर बघा आता हे उदाहरण कसं सोडवायचं, आपल्याला काय दिलंय त्या पद्धतीने सुरुवातीला आपण तसं लिहून घ्यायचं. ए आणि बी मिळून 12 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजे ए अधिक बी. बरोबर. ए अधिक बी किती, 12 दिवसात ते काम पूर्ण करतात. त्यानंतर बी अधिक सी. बरोबर ना. बी व सी मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ बी अधिक सी किती, 15 दिवस. त्यानंतर सी अधिक ए म्हणजेच सी व ए मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात, 20 दिवसात. मग यांचं काय करा, सुरुवातीला लसावी काढून घ्या. तिघांचा लसावी काढून घ्या. तिघांचा लसावी किती येईल बघा. आता इथे 12, 15, 20 आहे. बरोबर. 15च्या पाड्यामध्ये 15 × 60, 20 × 60 आणि 12 × 5 = 60. म्हणजे 60 ही संख्या हा काय आला, आपला लसावी आला. बरोबर. नेहमीप्रमाणे आपलं लसावी आला. आता याला काय करायचं, भाग द्यायचा. 12ने 60ला भाग दिला, 12 × 5 = 60. 15ने 60ला भाग दिला, 15 × 60. आणि 20ने 60ला भाग दिला, 20 × 60. बरोबर. 5, 4, 3. आता आपल्याला काय त्याने पुढे विचारलं बघा, तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, जो काही भागाकार आपण काढला त्यांची बेरीज करावी लागेल. 5, 4, 9, 9 आणि 3 किती आले या ठिकाणी, 12. बरोबर. मग आता जसं या ठिकाणी आपण आता यांची बेरीज केली, बरोबर ना, तशी आता यांची पण बेरीज आपल्याला करावी लागेल.
ए अधिक बी बरोबर, त्यानंतर बी अधिक सी आणि सी अधिक ए, म्हणजे या ठिकाणी सुद्धा ए 2 वेळा आहेत, बी 2 वेळा आहेत आणि सी 2 वेळा आहेत. म्हणजे काय होणार बघा, 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर. आता यातून 2 2 कॉमन काढले, शिल्लक काय राहिलं बघा, ए अधिक बी अधिक सी बरोबर. एकूण काम किती इथे आपण काढलं 12 आलं बरोबर. मग आता या 2ने 12ला भाग द्या, म्हणजे तिघांचं एका दिवसातील काम मिळेल आपल्याला. ए अधिक बी अधिक सी म्हणजे याचा अर्थ तिघांचं एका दिवसातील काम मिळेल. 12ला जर आपण 2ने भाग दिला तर किती येणार, 6. म्हणजे तिघं मिळून एका दिवसामध्ये किती काम करतात, 6 काम करतात बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला 6 आलं बरोबर, परंतु आपल्याला विचारलं काय, किती दिवसात, म्हणजे एकूण आपण काम किती काढलं 60, त्याला या 6ने भाग द्या, 6 एके 6 बरोबर, किती आले 10 उत्तर आलं. म्हणजे ते तिघे मिळून 10 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील, समजलं. अशा पद्धतीने आपल्याला काळ काम वेळ यातील जो पहिला भाग आहे, म्हणजे एकूण आपण याच्यामध्ये 6 प्रकार पाहिलेत. हे 6 प्रकार आपल्याला सोप्या पद्धतीने कधी सोडवता येतील त्याची आपण या ठिकाणी उदाहरणं पाहिली, त्याचे स्टेप पाहिल्यात. काय उदाहरणं आपण एकच उदाहरण 2 पद्धतीने कसं सोडवायचं हे सुद्धा आपण पाहिलं बरोबर. अधिक आपण जर सराव केला तर हे उदाहरण आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येतील. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे, तिला सुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.